काही काही मान्यतापूर्वक आणि अतिशय आदरणीय अपवाद वगळतात. त्यामुळे प्रेमाची कबुली दिली नाही दिली तरी काय हरकत नाही, पण लग्नाची मागणी ही मात्र घालावीच लागते. त्याच्यामुळे समोरच्या पार्टीकडनं लग्नाचं विचारणं झाल्याशिवाय नक्की प्रेमात पडायचं की नाही, किती पडायचं, का काठावरच उभं राहायचं, ह्याचा काही इकडच्या पार्टीला अंदाज लागत नाही. आणि मग सगळा उडतो गोंधळ आणि मनात असतं चालू काहीतरी आणि तोंडातनं शब्द येतात बाहेर ते अजूनच काहीतरी, अशी डबल ट्रबल परिस्थिती. तुम्ही बघितलं नाही असं कधी? नुसतंच आम्ही आलोय आज, बघूया. काय मस्त संध्याकाळ आहे ना? समुद्रावर येऊन बसायला खूप मजा येते नाही? आज 15 दिवस झाले समुद्रावर येऊन बसायला लागलो त्याला. थोडे थोडके नाही, चांगले 15. अरे हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, मी हाय याचं मन आणि ही हा. आज 15 दिवस झाले समुद्रावर येऊन बसायला लागलो त्याला. थोडे थोडके नाही, चांगले 15. पण आला अजून हिला विचारायचा धीरच होत नाहीये. कसला विचार करतोयस? नाही कसला नाही. हल्ली ना हा असाच गप्प बसून असतो. पूर्वी समुद्रावर यायचो तेव्हा किती बडबड 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 करायचा. पहिल्यांदा किती घाबरायची ही समुद्रावर यायला. हिला वाटायचं की मी एकांत बघून हिचा विनयभंगच करतो की काय. पण नंतर मात्र हिला कळून चुकलं की मी कसलाही वाह्यातपणा न करता नुसता शेजारीच बसून राहणार. शिवाय कसलाही वाह्यातपणा न करता हा नुसता शेजारी बसून असतो, त्यात काय मजा येणार. पण आता मात्र हिला सेफ वाटतंय बरं का. वाटणारच म्हणा, मी हिच्या अंगाला हात सुद्धा लावत नाही ना म्हणून. हात काय, बोट सुद्धा लावत नाही ना म्हणून. मी म्हणते अंगाला हात काय बोट सुद्धा लावायचं नसेल तर इतक्या लांब समुद्रावर एखादा येऊन बसायचं तरी कशाला. बघ आता तूच बोले नशी झाली. खोटा बोलताय की? हम आपके हैं कौन? पाहिलंस? नाही पाहायचा राहिलाय. अगं चटकन तिकीट मिळतात कुठं? हे आपण जाऊया हम आपके कोण पाहायला. अय्या, तू दुसऱ्या कोणासोबत गेली होतीस का पिक्चर पाहायला? मी पाहिलं लास्ट मंडेला मॅटिनी शो. मावशी आणि तिचे मिस्टर घेऊन गेले मला. ऐकतोस काय, मावशींच्या मिस्टरांबरोबर पाहिला सिनेमा. कोणाबरोबर सिनेमा पाहायचा ते सुद्धा कळत नाही. हे मग पुन्हा पहा की माझ्यासोबत. मी तर ऐकलंय की आपल्यासारख्या तरुण तरुणींनी तो एकत्र पाहायला हवा. या आपल्यासारख्या म्हणजे टाकाऊ का हिला विचारून आता लग्नाचं. म्हणजे हम आपके है कौन वरून लग्नावर जाता येईल. एवढे मी लाजले तरी ना काही कळत नाही. अय्या किती अपेक्षा होत्या मला. विचार ना, पण सिनेमातल्या हिरो हिरोईन्सला कशा कळतात पटापट एकमेकांच्या भावना. पण नसेल हिच्या मनात माझ्याशी लग्न करायचं तर उगाच घोटाळा व्हायचं आहे. तीही मैत्री तुटायची आणि असं समुद्रावर एकांतात हिच्याबरोबर बसायला मिळतं ना, ते पण खतम. त्यापेक्षा न विचारलेलंच बरं. विचारता काय, केव्हा येईल, आज काय, उद्या काय, परवा काय, कळलं का रे? शिल्पा मला किती अपेक्षा होती ग, निदान आज तरी हा विचारेल. पण कसलं काय, ए बावळट, विचार विचार. काय म्हणत होतास? हा अगं तुला जागेबद्दल सांगणार नको होतो. सांगू. अय्या कुठल्या जागेचं? अगं जोगेश्वरीला एक ब्लॉग बघून ठेवलाय. तसा लहानच आहे
550 कार्पेट एरिया, 1 बेडरूम, पण बाल्कनी सुद्धा आहे. टांटडाण. शिल्पा जोगेश्वरी ब्लॉक म्हणजे आता लग्नाचा विचार करायला काहीच हरकत नाहीये. अय्या बाल्कनी आहे म्हणजे फुला झाडांच्या कोंड्या बेंड्या ठेवायला छान नाही. ऐकतोस का रे, हिला 2x2च्या बाल्कनी मध्ये कुंड्या बिंड्या ठेवायच्या वेडी. अगं लोन साठी अप्लाय सुद्धा केलंय, पण काय भरमसाठ रेट चालू आहे जोगेश्वरीत सुद्धा. भरकटला ग विषय भरकटला. झाल बसली पुन्हा गप्प. मला वाटलं जागेचा विषय काढला की लग्नाविषयी बोले, पण कसलं काय, बसली पुन्हा गप्प. माझ्या मावशीच्या मिस्टरांनी घेतलाय फ्लॅट अंधेरीला, 3 बेडरूमचा, 40 लाख पडले, पण फ्लॅट एकदम टॉप आहे. काय 40 लाखांचा फ्लॅट घेतला हिच्या मावशीच्या नवऱ्यानं, आणि इथे 4 लाख उभे करायला तुला बुडबुडा आलाय. ही जर माझी हिच्या मावशीच्या नवऱ्यावर तुलना करणार असेल ना, तर हिला लग्नाचं न विचारलेलंच बरं. मला वाटतं आपण आता हे असं भेटणं कमीच करावं. का? घरी नुसते बोंबाबोंब होते. शिवाय नवे नवे थापा तरी किती मारायच्या. हॅलो, म्हणजे इमर्जन्सीत आता जर काही लग्नाचं नाही विचारलं ना, तर ही हातातून निसटणार. घरचे म्हणतात लग्नाच्या वयात बाहेर कुठे भटकतेस. त्यांचंही बरोबरच आहे, त्यांना काळजी वाटणारच. माझ्या मावशीचे मिस्टर तर म्हणतात. तुमच्या मावशीचे मिस्टर शिल्पा जाऊ नकोस, थांब. अगं मला जायला हवं मकरंद, नाही तर उशीर होईल घरी जायला. अगं थांब थांब शिल्पा, बघ बघ अजून सूर्यास्त कुठे झालाय, आणि असं समुद्रावर येऊन सूर्यास्त न बघता जायचं म्हणजे. तू एकटाच बघत बस सूर्यास्त. इतक्या लांब आपण सूर्यास्ताच्या वेळी समुद्रावर येतो, ते काय सूर्य बघायला तूच बघत बस एकटा. असू दे सूर्यास्त, जाते मी. अगं अगं थांब ना. कशाला थांबायचं. अगं तू काल त्या सिनेमाची गोष्ट सांगत होतीस ना, हम आपके है कौनची, ती पूर्ण कुठे झाली अजून. मी नव्हते सांगत काही गोष्ट पिष्ट. गोष्ट बिष्ट नव्हती सांगत. हा हा मग ते तुझ्या त्या मैत्रिणीला वेळ लागलाय ते सांग, ते पूर्ण कुठे झाले अजून. माझ्या नाही मैत्रिणीला वेळ लागलेला. इथं वेळ लागायची पाळी माझ्यावर झाली. निघूया मकरंद आता. असं मावशी आणि तिच्या मिस्टर यायचे जेवायला. तुमच्या मावशीचे मिस्टर काय ग, एक सारखे मावशीचे मिस्टर. आधी तू इकडे ये. एक सांगून ठेवतो, यापुढे ज्या त्या बाबतीत तो माणूस टपकलेला मला बिलकुल खपणार नाही. छबा तुझ्या खपण्याचा काही संबंधच येत नाही का. मावशीचे मिस्टर आमच्या घरातले करते करवते आहेत, घराचे आधारस्तंभ आहेत. तुझ्यासारखे मुखस्तंभ नाही. माझ्यासाठी लग्नात चांगलं स्थळ शोधून आणणार आहे. काय तुझ्यासाठी स्थळ शोधणार तो तुझ्या मावशीचा. का तुझी काही हरकत. छे माझी कसली हरकत. सध्या काय वाटेल ते करावं त्या मावशीच्यानं. पण एक सांगून ठेवतो, आपल्या लग्नानंतर जर त्या माणसानं आपल्या संसारात ढवळाढवळ केली. काय म्हणाला. ढवळाढवळ केली. ते नाही, त्याच्या आधी रिवाइंड. बघ किती शब्द पडले. अरे माझा पुढचा डायलॉग काय आहे पण. बघ शोध इथे सापडला. आपल्या लग्नानंतर जर का त्या माणसानं
अच्छा 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 अच्छा. असं म्हटलं होय. असंच म्हणाला. चुकून आलं का चुकून? तोंडात? अरे, नाहीतर काय, अगं मी गृहीतच धरून चाललोय की आपलं लग्न होईल, पण मी अजून तुला लग्नाचा रीतसर विचारलंच नाहीये ना. असं होय. मग विचार ना. विचार. शिल्पा, माझ्याशी लग्न करशील? केव्हापासून याने माझा छळ चालवलाय. आता गोरी मी सुखासुखी हो म्हणी. सांग ना, करशील माझ्याशी लग्न? आणि मी नाही म्हटलं तर तू काय करशील? काय करीन? काय करीन? ऐ शाबास. काय बरं करीन? तुझ्या उत्तरावर माझं उत्तर अवलंबून आहे. सांग, मी नाही म्हटलं तर? गंडवतय. मी गरीब स्वभावाचा म्हणून मला कसंही खेळवतय. मी ना मी या समुद्रात उडी टाकून जीव दे, तिथून घरी जाईल. घरी गेल्यावर तुझ्यावर एक छानशी कविता करेन आणि ती कविता म्हणत म्हणत अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून दे. जला दो फूक डालो ये दुनिया तुम्हारी है, तुम्ही संभालो ये दुनिया. अय्या, बस मी नाही म्हटलं तर एवढं वेगवेगळं करशील ना. मग नाही म्हणत. झालं, आपलं काम झालं. चला. म्हणजे तू माझ्यासोबत लग्न करायला तयार आहेस सेनोरिटा? कधीपासूनच आहे, पण तू विचारशील तर ना. आता तू विचारलं मी हो म्हटलं. आता प्रेम कर ना माझ्यावर. काय आता असेल नाही मग घरी जायला? होतोय तर. मावशी बिचारी घरी एकटीच वाट बघत थांबली असेल ना. हा, एकटीच का? एकटीच? आणि तिच्या मिस्टर? ते तुला जुळवायला. मावशी बिचारीचं लग्नच झालेलं नाहीये. म्हणजे प्रेम होतं तिचं एकावर, पण तू लग्नाचं विचारील म्हणून मग आपली जन्मभर थांबली आणि शेवटी नाहीच विचारलं तेव्हा. बरं झालं तू तसं काही केलं नाहीस ते. असं ना शिल्पा, तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. पण माझ्यासाठी काय तू वाटेल ते करशील? काय करू तेवढं सांग, काय करू तेवढं सांग. तुझ्या केसात मारण्यासाठी त्या आकाशातले तारे तोडून आणू, की तुझ्या पायाखाली माझ्या हृदयाचा गालिचा अंतरू, की तुझ्या गळ्यात घालण्यासाठी त्या कल्पवृक्षांच्या फुलांचा हार गुंफू? नको, सध्या तरी तू ती जोगेश्वरीची जागाच बुक कर.